हॅलो नमस्कार, मी एकता. माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर मी आज अचानक भयानक असा व्लॉग बनवते, कारण आज आहे आईबाबांची ॲनिव्हर्सरी आणि ताई देखील आली आहे आणि बाबा आईसाठी सरप्राईज देणार आहेत. बाबा इकडे येणार आहेत मुंबईला आईला सरप्राईज द्यायला आणि आईला अजिबात माहिती नाही. आणि आम्ही पण एक छोटंसं प्लॅन केलं आहे की आम्ही आमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना आम्ही बोलवले घरी जेवण्यासाठी. तर त्याचीच आम्ही तयारी करतो आहे गडबडीत. तर मग बघूया आजच्या आईबाबांची ॲनिव्हर्सरी कशी प्लॅन होते ते. मी आता केक आणायला गेले होते आणि बाबा अजून पनवेललाच आहेत. काय माहिती किती वाजतील त्यांना यायला. बघूया, वाट बघूया. आता हरिकाका आले आहेत आणि मेघा काकी आणि मुलं येणार आहेत. त्यांचीच वाट बघत बसतोय. पण मी तोपर्यंत केक वगैरे आणला आहे आणि बिर्याणीची ऑर्डर दिली आहे. ती पण आता 9 वाजेपर्यंत येऊन जाईल. चला आम्ही सगळे, मी तर खूप एक्सायटेड आहे. बाबा बलून घेऊन आले आईसाठी. ओ माय गॉड. बाबा ॲनिव्हर्सरी तुमची आहे, त्याला काय गिफ्ट देत आहे? ते ओपन करा. सगळी फॅमिली एकत्र जमा झाले. इकडे सगळे आलेत, सगळे बसलेत, मजा मस्ती चालू आहे, सगळ्यांच्या गप्पा चालू आहेत. आता थोड्या वेळात केक कट करू आम्ही. हो मधून कसोटी आहे. एका बायको बरोबर आणि एकही शब्द न बोलता. सॉरी, माझा शर्ट एका बायको बरोबर काय, एका नवऱ्याबरोबर आणलं. मैत्रीचा होता तर अशी सेलिब्रेट केली आईबाबांची ॲनिव्हर्सरी. केक वगैरे कट केल्यानंतर आमचं फोटोशूट सुरू झालं. ते सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आईबाबांच्या लग्नाला 32 वर्ष झाली आहेत, तरी त्यांच्यामध्ये खूप प्रेम आहे. तरी बाबा आईला अजूनही सरप्राईज देत आहेत. बाबांनी आईसाठी छान बुके आणला होता, तो दिला. त्यानंतर केक कट केला आणि केक कटिंगनंतर छान असं जेवण देखील झालं. आय नो हा व्लॉग खूपच छोटा होणार आहे, पण हे सगळं मी मेमरी कलेक्ट करण्यासाठी करते आहे. फ्युचरमध्ये कधी मी हा मेमरी बघेन तेव्हा मला खरंच खूप भारी वाटेल. आणि याचबरोबर मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या खूप साऱ्या कमेंट मला येऊ द्या. प्लीज मला सपोर्ट करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला खरंच कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया. बाय बाय.